माझं नाव संजय चव्हाण. त्या वाय पी पवार रस्त्यामध्ये 1984 साली रस्ते केलेत. ते आतापर्यंत परत कोण इकडं पॅचवर्कसुद्धा करायला आलेलं नाही. फक्त नुसते खडी टाकतात आणि जातात, बाकी काही नाही. तर कसरत करतो घरी जावं लागतं. का रोज गाडी चालवून कसरत करावं लागते, सर्कस करावं लागते. रस्ता शोधावा लागतो. खड्डे आहेच रस्त्याला, रस्ते शोधावं लागतात. रस्ता कुठं आहे, चांगला रस्ता कुठं आहे, ह्याकडून त्याकडे त्याकडून याकडे, त्याचा ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो, बाकी काय आहे. रोजचं तर ॲक्सिडेंट होतातच. एकमेकाला धडकणे, गाड्या एकमेकाला आदळणे, तर रोजचा कार्यक्रम रोजचाच आहेत बघण्यासारखं. कॉर्पोरेशन आम्ही आता कळवणार होतो, जे फोटो काढूनच देणार होतो प्रत्येक रस्त्याचे. बाबा ह्या रस्ता असा आहे, हा रस्ता असा आहे. 1984 साली रस्ते केलेत ते बघा, पॅचवरसुद्धा केलेलं नाही आहे, तसेच आहेत. 1984 साली रस्ते केलेले आहेत, पण तिकडे कोण आलेलेच नाही आहे. असं वाटतंय की जुनं खेडेगाव आणि आत्ताचं नवीन कोल्हापूर हे वाटत नाही. परत आणि वाटलं की डबरं बघून खेडेगावात चाललो आहे का रस्त्यावरनं चाललो आहे कोल्हापुरातल्या. आता हे दिवस येतील कधी हे आता कुणाला माहीत पडणार, विचारायचं कोणाला. सांगायला गेलं तर ती माणसं ती उत्तर देतात, कोणीही म्हणणार. मग आम्ही बोलणं कोणाच्या गपगुमान शांत बसलेलं बरं. हा या डबऱ्यानं जातात नव्हता, आणि किती पुढं 2 वर्षात डबरं वाढणार आहेत का बदल होणार आहेत हे जर कोण सांगू शकत नाही. माणसांना सवय झाली आहे डबऱ्यातनं चालायची. त्यामुळे माणसं असं म्हणतात की माणसा आयुष्याला डबरा पडला काय, वाटत नाही की हे होईल पुढं चांगलं. आता या रस्त्याचा आम्हाला फार त्रास होत आहे. तरी हे रस्ते आम्हाला पूर्ण करून द्यावे महानगरपालिकेने. दररोज आम्हाला पाठीचा त्रास होतो. परत कुठले खड्डे चुकवायचे फार त्रास होतो. खड्ड्यात पाणी असल्यामुळे खड्डे व डबरे दिसून येत नाहीत व दुखापती पडण्याचे चान्सेस व ॲक्सिडेंटचं प्रमाण इथं वाढलेलं आहे. व खड्ड्यामुळे पाठीच्या मणक्याचा व शॉकअप्सरचे प्रॉब्लेम, गाडीला प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. तरी हे रस्ते महानगरपालिकेने करून द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे.